तिकडे तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचारानं आता वेग धरलाय। 40-42च्या रणरणत्या उन्हात आणि प्रचंड तापलेल्या राजकीय वातावरणात आरोप प्रत्यारोपांच्यामुळे भर पडते। राज्याच्या विविध भागात प्रामुख्यानं लातूरमधलं आज राजकीय वातावरण ढळून निघतंय। प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे लातूरमधल्या मतदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी। पाहूया। 41 डिग्रीपर्यंत मराठवाड्यात तापमान गेले। एसटी स्टँड उदगीर या ठिकाणी आम्ही माहोल बघतोय। उन्हाचा प्रत्येक ठिकाणी जिथं आसरा मिळतोय तिथं लोक सावलीला थांबलेत। काही मंडळी आपल्या सोबत आहे। ऊन जसं तापलंय तसं राजकारण देखील जोरात तापलंय आणि तिसरा टप्पा मामा कुठल्या गावचं? मी पंढरपूर गाव आहे, देवणी तालुका लातूर जिल्हा। हो, कुठं निघाले आता? आली कुठं? इथं चालू गावाकडून आले। बरं, ऊन बी तापले, राजकारण बी जरा जोरात तापले। काय काय म्हणते वातावरण? आता वातावरण काही तर तिरंगी लढत आहे सर ह्या लातूर जिल्ह्यामध्ये। त्यापैकी वंचितचं पारडं मजबूत आहे। वंचितचं वारं जोरात आहे। वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचं एकदम जोरात वारं इकडे चालू आहे। पण त्यांना तर सारखं असं म्हणतात की बाबा ते फक्त वोटिंग कापण्यासाठी उभा करते, मॅनेज होते, असं ते सारखं बोलतात। पटतंय का तुम्हाला? नाही, ते चुकीचं आहे बोलणं, एकदम बिलकुल चुकीचं आहे ते। तसं काही नाही, वंचितच आहे। जर वाचायचं असेल तर वंचितकडे जावं लागेल सगळ्यांना। काँग्रेसवाल्याची सभा आहे का? काँग्रेसचं वातावरण? काँग्रेसचं काही वातावरण आहे, इथं बीजेपीचं वातावरण आहे। बीजेपीचं वातावरण मोदीने भरपूर चांगलं केलेलं आहे। बारक्या लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत, शुगरवाल्याला हाय, शेतकऱ्याला हाय, पैसे आहे, मोफत धान्य आहे, सगळं चांगलं केलं। आम्ही मोदीशिवाय कुणाला टाकणार? पण आता मोदीचा हितला उमेदवार कोण आहे काय माहितीये का? मोदीचा श्रृंगारी आहे। श्रृंगारे हा, मागे बी होते ते। हा, चांगलं वातावरण आहे। चांगलं आहे वातावरण। प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे। बरोबर आहे। कोणी बीजेपीवर सांगतं, कोणी राष्ट्रवादीवर सांगतं, कोणी काँग्रेसमध्ये, कोणाच्या मताचं काय। पण सध्या थोडंसं खाली डळमळल्यासारखं चीन चालू आहे सध्या। डळमळल्यासारखं टप आहे फाईट। हा, टप आहे सध्या, दोन्हीचं बी चालू आहे। कारण काय, एकच बीजेपीला असं 100% सांगता येत नाही आणि काँग्रेस दोन्हीचे डगमळ चालू आहे। पहिल्यापेक्षा हे वातावरणात थोडा बदल झालेला आहे आणि खालीवर होऊ शकते असा अंदाज चाललेला आहे।